पान समृद्धी महामार्गावरून गेल्या 7 दिवसात 50,000हून अधिक वाहनांनी प्रवास केलेला आहे। गेल्या रविवारी मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं आणि त्यानंतर नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याला लोकांचा मोठा प्रतिसादही मिळतोय। लातूरातून सोलापूर, लातूर, तिरुपती या विशेष रेल्वे सेवेला सुरुवात झालेल्या लातूर रेल्वे स्थानकावरती या ट्रेनचं जोरदार स्वागत करण्यात आलं। प्रवाशांच्या प्रतिसादानंतर या रेल्वेचं वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे। कोकण रेल्वे मार्गावरती धावणाऱ्या आणखी 4 एक्सप्रेस गाड्या डिझेल इंजिनऐवजी विजेच्या इंजिनवरती चालवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे आता कोकण रेल्वे मार्गावर विजेच्या इंजिनावरती धावणाऱ्या एक्सप्रेसची संख्या 19 वर पोहोचली आहे। उज्जैन प्रमाणे शिर्डीमध्ये कॉरिडॉर बनवण्याची गरज नसल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं आहे। त्यावर आश्चर्य व्यक्त होत आहे। अनधिकृत बांधकामांनी वेढलेल्या शिर्डीला कॉरिडॉरची गरज असल्याचं अनेकांचं मत आहे। औरंगाबाद शहरामध्ये गोवरची 14 संशयित बालकं आढळून आलेली आहेत। एकूण संशयित बालकांची संख्या ही 214 वर पोहोचल्यानं आरोग्य विभाग दणाणून गेलेला आहे। गोवरच्या संसर्गावरती नियंत्रण मिळवण्यासाठी अहमदनगरमध्ये युद्धपातळीवरती लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। मनपा रुग्णालयामध्ये लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीवरती आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासनानं कंबर कसली आहे। सुसाट धावणारी वाहनातून होणारी अवैध वाहतूक यावर आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून चौकात दुचाकी 4 वाहनाला अडवून तपासणी केली जाते। हिंगोलीमध्ये पोलिसांच्या गाडीवरती अतिक्रमणधारकांकडून दगडफेक झाल्याचा प्रकार घडलेला आहे। या दगडफेकी दरम्यान नगर परिषदेचा एक कर्मचारी जखमी तसंच वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी देखील जखमी झालेला आहे। जलेश्वर तलाव भागामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईचा निषेध करत ही दगडफेक करण्यात आली। परभणी शहरामधील कचरा संकलन करून अनुसया टॉकीज परिसरातील मैदानावरती टाकला जातोय। हा अनधिकृत कचरा डेपो तत्काळ बंद करण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून होती आहे। चंद्रपूरच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये भजनाचं आयोजन करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। कार्यालयातील अधिकाऱ्यांना रस्त्यामध्ये मृत माकड सापडल्यानंतर कार्यालयाच्या आवारामध्ये त्याचा दफनविधी करण्यात आलेला होता आणि त्यावेळी रात्री उशिरापर्यंत हे भजन आयोजित करण्यात आलेलं होतं। वाशिमच्या वनोजा परिसरामध्ये नीलगाईच्या पिलाला कुत्र्यानं जखमी केल्याची घटना घडलेली आहे। या पिलावरती उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देण्यात आलंय। लातूरच्या औसा तालुक्यामधील फत्तेपूर परिसरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं 15 जनावरं दगावलेली आहेत। त्याशिवाय आजारपणानं आणखी 5 जनावरं दगावलेली आहेत। एका महिन्यामध्ये 20 जनावरांचा मृत्यू झाल्यानं पशुपालक चिंतेत सापडले आहेत। अहमदनगर तालुक्यामधील बाराबाभळी इथल्या जामिया मोहम्मदिया मदरशाच्या मैदानावरती जिल्हास्तरीय इत्तेजामा याला सुरुवात झालेली आहे। यात तब्बल 1 लाख मुस्लिम भाविक सहभागी झालेले असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं इज्तेमा होतोय। योग प्रसारासाठी एका तरुणीनं भारतातील 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी सायकल यात्रा सुरू केली आहे। पुणे जिल्ह्यामधल्या पूजा बुधावले या तरुणीनं आतापर्यंत 7 ज्योतिर्लिंगांचा प्रवास पार केलेला आहे। त्यानंतर ती औंढा नागनाथ इथे पोहोचली आहे। 19 डिसेंबरपासून नागपुरामध्ये राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। या निमित्तानं विधान भवनावरती धडकणाऱ्या मोर्चांच्या सुरक्षेच्या नियोजनाचा आढावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला। विधान भवनावरती धडकणारे मोर्चे हे 0 माईल स्टेशन इथं रोखण्यात येणार असून या ठिकाणी बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं आहे। महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानं, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी मुंबईंची विधानं ही राज्यातील प्रकल्पांची पळव यासह विविध मुद्द्यांसाठी महाविकास आघाडीनं हल्लाबोल मोर्चा काढलेला होता। यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, थोरातांसह महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित होते। शरद पवारांनीही राज्यपाल आणि राज्य सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे। छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही। राज्यपालांची हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल असा संतप्त इशारा शरद पवारांनी केंद्र सरकारला दिलेला आहे। तसंच या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू झाल्याची टीका त्यांनी केलेली आहे। शिवरायांचा सन्मान आमचा सन्मान, छत्रपतींचा अवमान सहन करणार नाही, राज्यपालांना पदावरून लवकर हटवा असं देखील यावेळी म्हणण्यात आलं होतं। राज्यपालांना आपण मानत नाही, या पदावरून कुणीही महाराष्ट्राला टपल्या माराव्यात हे सहन करणार नाही। महापुरुषांचा अवमान कधीही मान्य होणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे। मंत्रिमंडळामध्ये बौद्धिक दारिद्र्य असल्याचा घणाघातही त्यांनी केलेला आहे।
महाविकास आघाडीचा मोर्चा हा केवळ राजकीय होता आणि त्यांच्या मोर्चामध्ये गर्दी देखील नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। दरम्यान ज्यावेळी सावरकरांचा अपमान झाला तेव्हा का मोर्चा काढला नाही असा सवालही त्यांनी केला। तसंच उद्धव ठाकरेंनी त्यांची स्क्रिप्ट बदलावी, 10 वर्षांपासून त्यांची एकच कॅसेट वाजवत असल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावलाय। मोर्चा सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे। तर शिंदे फडणवीस सरकार हे फेब्रुवारी महिना बघणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। महाविकास आघाडीची सत्ता गेल्यामुळे त्यांची तडफड होत असून महाविकास आघाडीकडे कोणतेही काम उरलेलं नाहीये असा हल्लाबोल खासदार श्रीकांत शिंदेंनी केला। तर संजय राऊत यांना कुणी सिरियसली घेत नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय। संजय राऊत यांचा मेंदू तपासण्याची वेळ आल्याचा टोला गिरीश महाजनांनी लगावला। तर बोलणे आणि प्रसिद्धी मिळवणं हे राऊत यांचं काम असल्याची टीका गुलाबराव पाटलांनी केलेली आहे। राऊत यांनी भाजप आणि शिंदेंच्या पक्षामधील नेत्यांवरती टीका केलेली होती आणि यावरून दोन्ही नेत्यांनी त्यांच्यावरती निशाणा देखील साधला। राज्यपालांना हटवलंच पाहिजे अशी मागणी अजित पवारांनी केलेली आहे। दरम्यान बेताल वक्तव्यामागे मास्टरमाइंड कोण आणि सीमावादाचं टूल किट कुठून जारी झालं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। महाविकास आघाडीचा महामोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा हल्लाबोल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेला आहे। आपले पाप झाकण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे नौटंकी आहे, नाटक कंपनी आहे अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेली आहे। शिंदे फडणवीस सरकारची विकासाची बुलेट ट्रेन सुसाट निघालेली आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीनं हताश होऊन मोर्चा काढलेला आहे असं देखील बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीची अवस्था सध्या अतिशय वाईट असून हा मोर्चा म्हणजे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे। अधिवेशन नागपुरामध्ये असल्यानं मोर्चा नागपुरात निघायला हवा होता, पण तिथे त्यांची ताकद नसल्यानं हा मोर्चा मुंबईमध्ये निघाल्याचं देखील ते म्हणाले। महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा हा भावी महिला मुख्यमंत्र्यांच्या लॉन्चिंगसाठी होता का असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केलेला आहे। मोर्चामध्ये सुप्रिया सुळे अग्रभागी होत्या आणि शिवाय उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेही सहभागी झाल्या होत्या। दसरा मेळावा किंवा एखादी सभा वगळता त्या फारशा आंदोलनामध्ये कधीच दिसल्या नाहीत, पण त्यांच्या मोर्चातील उपस्थितीनं सगळ्यांच्याच भुवया देखील उंचावल्या। वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात मतभेद असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वंचित नको असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत। याच कारणामुळे मोर्चामध्ये सहभागी न झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मोर्चा शिवसेनेचाच असून काँग्रेस फक्त नावापुरती असल्याचं देखील ते म्हणाले। काँग्रेस नेते अशोक चव्हाण महाविकास आघाडीच्या महामोर्चामध्ये गैरहजर असल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान या मोर्चाला आपला पाठिंबा असून निकटवर्तीयांच्या लग्नामुळे मोर्चामध्ये सहभागी झालो नाही असं ट्विट अशोक चव्हाणांनी केलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात ठाणे आणि डोंबिवलीमध्ये बंद पुकारण्यात आलेला होता। बाळासाहेबांची शिवसेनेनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्रामध्ये पाकिस्तान जिंदाबाद आणि पाकिस्तानचा झेंडा फडकावणाऱ्यांची जीभ छाटल्याशिवाय गप्प बसणार नाही असं वक्तव्य नितेश राणेंनी केलेलं आहे। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यावरून भाजपनं आंदोलन केलं, यावेळी ते बोलत होते। सध्या राज्यामध्ये हायकोर्टाच्या निकालावरती अवलंबून असणारं सरकार असून नितेश राणे कधीच मंत्रिमंडळामध्ये जाणार नाहीत अशी टीका वैभव नाईकांनी केलेली आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर हे सरकार कोसळेल आणि पुन्हा एकदा शिवसेनेचं सरकार येईल असं देखील ते म्हणाले। तर मुलूक महाराष्ट्र वेगवान स्वरूपात पाहणार आहोतच, मात्र तत्पूर्वी या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पैशांचा बाजार होतोय। कारण सांगलीच्या नरवाड गावामध्ये भरारी पथकानं छापा टाकलेला आहे। तर छापा टाकल्यानंतर साड्या आणि 500च्या नोटा यावेळी जप्त करण्यात आलेल्या आहेत। मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साड्या पथक येण्याआधी चौकात फेकून देण्यात आलेल्या होत्या आणि आचारसंहिता कक्षाकडून साड्या आणि पैसे हे दोन्ही जप्त करण्यात आल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी। तर त्यानंतर पाहणार आहोत आणखी महत्त्वाच्या घडामोडी अतिशय वेगवान। ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बीड आगारामधील बस आरक्षित केल्यानं बस स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते। ईव्हीएम मशीन आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावरती पोहोचवण्यासाठी बस आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे ग्रामीण भागातील काही गावांच्या फेऱ्या रद्द केल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय।
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादामधून भाजपनं मामावरती चक्क तलवारीनं जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडलेला आहे। पहिला वार केल्यानंतर दुसरा वार करण्याआधीच पोलिसांनी भाजपला पकडल्यानं मोठा अनर्थ टळलाय। भिवंडीमध्ये कोनगाव ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक कविता भगत मैदानामध्ये असून त्यांच्या विरोधामध्ये जादूटोणा केल्यानं खळबळ उडाली। कविता भगत यांच्या फोटो शेजारी लिंबू हळद कुंकू ठेवलेलं दिसून आलं। गोंदियामधील 348 ग्रामपंचायत निवडणुकांसाठीच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी 102 एसटी बस बुक करण्यात आलेल्या आहेत। 18 डिसेंबरला गोंदिया आणि तिरोडा साकोली आगारातून या बस सोडण्यात येणार आहेत। हर हर महादेव चित्रपट झी मराठीवरती प्रदर्शित करण्याविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे। झी मराठीच्या कार्यालयाच्या समोर पत्रिकांची होळी करण्यात आली आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तोडफोडीचा प्रयत्न केला, परंतु पोलीस बंदोबस्तामुळे पुढील अनर्थ टळला। बुलढाण्यामध्ये श्वेता महालेंच्या नेतृत्वामध्ये भुट्टोंविरोधामध्ये तीव्र निदर्शनं करण्यात आली आणि यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत पंतप्रधानांसंदर्भातल्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला। नवी मुंबईमधल्या खारघरमध्ये सुषमा अंधारे आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलेलं आणि त्याचसोबत बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाबाबत राऊतांच्या विधानाचाही निषेध करण्यात आला। भिवंडीमध्ये बिलावल भुट्टो यांच्या फोटोला जोडे मारून पाकिस्तानच्या झेंड्याचं दहन करण्यात आलं। यावेळी भाजपचे कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येनं सहभागी होऊन बिलावल भुट्टो विरोधामध्ये घोषणा देताना दिसून आले। जळगावच्या धरणगावमध्ये भाजपच्या आणि बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुषमा अंधारेंविरोधात आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलेलं आहे। जळगावच्या पाचोऱ्यामधील तहसील कार्यालयाबाहेर काँग्रेसनं जागो आंदोलन केलेलं होतं आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत प्रशासनानं दिलेला शब्द न पाळल्यानं आंदोलन करण्यात आलं। तातडीनं निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय। मुकबधीर आरटीआय कार्यकर्त्याला सरपंचाच्या पतीसह 4 जणांनी मारहाण केल्याचा प्रकार जालना जिल्ह्यामधल्या पाटोदा माव इथे घडलेला आहे। संभाजी रामभाऊ शिंदे असं या आरटीआय कार्यकर्त्याचं नाव आहे। सरपंचांविरोधात माहितीचा अधिकार टाकल्यानं शिंदेंना मारहाण करण्यात आलेली आहे। या प्रकरणी परतूर पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। लातूरच्या औसा तालुक्यामधून मध्य प्रदेशातील 20 कामगारांसह 6 बालकांची सुटका करण्यात आलेली आहे। या कामगारांकडून विनामजुरी बळजबरीनं ऊस तोडणीचं काम करून घेतलं जात होतं आणि त्यामुळे राज्यामध्ये वेठबिगार कामगार पुरवणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। मामाच्या गावी सोडण्यासाठी जात असताना जंगलामध्ये नेऊन बापानंच मुलीवरती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडलेला आहे आणि याबाबत मुलीनं आई आणि बहिणीकडे तक्रार केल्यानंतर नराधम बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भुसावळ शहरामधल्या घोडेपीर बाबा यांच्या दर्ग्याच्या मागे एका 30 ते 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। मृतदेहाच्या बाजूला एक बाईक सापडलेली असून त्याच्या नंबर प्लेट खाली डिफेन्स असं लिहिण्यात आलेलं आहे। तरुणाचा घातपात की आत्महत्या याचा तपास केला जातोय। अमरावतीमधील उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी एनआयएनं आरोपपत्र दाखल केलेलं आहे। यामध्ये बदला घेण्यासाठी आरोपींनी एक दहशतवादी टोळी तयार करून गुन्हेगारी कट रचल्याचं तपासात निष्पन्न झाल्याचं नमूद करण्यात आलंय। या आरोपींना मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी असं या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। लातूरच्या जावळी गावामध्ये निवडणुकीमध्ये पैसे वाटण्याच्या वादामधून एकावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला। पैसे का वाटतो असा सवाल करत 8 जणांनी एकाला मारहाण केलेली आहे। मारहाण झालेली व्यक्ती ही गंभीररित्या जखमी झालेली असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सांगली जिल्ह्यामधील कारवे आणि झटकरे या 2 गावांमध्ये 2 नर जातीच्या बिबट्यांचा मृत्यू झालाय। एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झालाय तर दुसऱ्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये। वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या घटनांमुळे त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। भुसावळमध्ये प्रवासी रिक्षा आणि मालवाहू टेम्पोची धडक होऊन भीषण अपघात झाला। यात रिक्षा चालकासह 2 जण ठार झाले तर 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळते, तर दोन्ही वाहनांचा चक्काचूर झालेला होता। पुण्यामधील वढू बुद्रुकजवळ एम फिल्टर कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे। धुरामुळे आग विझवण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत। दरम्यान आगीमध्ये जीवितहानी झालेली नाहीये, पण यात कोट्यवधींचं साहित्य जळून खाक झालंय। बोदवड येथील मुख्य बाजारपेठेमध्ये एसटीचे ब्रेक फेल झाल्यानं प्रवाशांनी भरलेली एसटी रस्ता दुभाजकावरती आदळली। यात एसटीने एका मोटरसायकलचा चक्काचूर केलेला आहे। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। दापोली कोकण कृषी विद्यापीठामध्ये सहलीसाठी विद्यार्थी पसंती देत आहेत। माहिती तंत्रज्ञान कार्यालयाला भेट देऊन विविध विषयांवरील माहिती विद्यार्थी जाणून घेत आहेत। रत्नागिरीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वतीनं शिला
टॅम्बुकेरिन ही खेकड्याची सुधारित प्रजात विकसित करण्यात आलेली आहे आणि यामुळे खाऱ्या पाण्यामध्ये घरच्या घरी बंदिस्त खेकडा पालन करणं सहज सोपं झालेलं आहे. अमृत महाआवास अभियान कार्यशाळेमध्ये घरकुल योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांचा गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला आणि त्यासोबतच सरपंचांनाही पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्रामध्ये 28,000 गावांमध्ये योजनेचं काम सुरू आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी तवांग दौरा केल्याचा फोटो ट्विट केल्यानंतर काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे. काँग्रेसनं रिजिजू यांनी आज ट्विट केलेला फोटो 2019चा असल्याचा दावा करत त्यांच्यावरती टीकेची झोड उठवलेली आहे. बिल्किस बानो यांच्या हाती पुन्हा एकदा निराशा आलेली आहे, कारण बलात्कार प्रकरणामधील दोषींच्या निर्दोष सुटकेला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली पुनर्विचार याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये भर रस्त्यामध्ये दोघांवरती चाकू हल्ला झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तक्रार मागे न घेतल्याचा राग म्हणून आरोपीनं महिलेसह तिच्या पतीवरती चाकू हल्ला केलेला आहे. छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यामध्ये 32 ते 35 हत्तींनी धुमाकूळ घातलेला आहे. हे हत्ती जिथे जातात तिथे नासधूस करतायत. आतापर्यंत या हत्तींमुळे 7 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 250 एकरातील पीक नष्ट झालेलं आहे. 111 घरं हत्तींनी उद्ध्वस्त केलेली आहेत आणि सरकारनं ही आतापर्यंत 13 लाखांची मदत दिलेली आहे. भारताच्या दृष्टिहीन क्रिकेट संघानं तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकलाय. अंतिम सामन्यामध्ये 120 धावांनी त्यांनी बांगलादेशचा पराभव केलेला आहे. सलामीवीर सुनील रमेश आणि कर्णधार अजय कुमार रेड्डी यांनी 249 धावांची भागीदारी करत बांगलादेशसमोर 287 धावांचं आव्हान ठेवलेलं होतं. सलमान खाननं आपल्या इंस्टाग्राम